खरंच ही मसुरी वाटतेय, पण मसुरी नाहीये, माझं घर आहे. इतकी थंडी होती सकाळी, जवळ-जवळ 5 पर्यंत टेम्परेचर गेलं होतं. मग विचार केला, की असं काय खावं, की जेणेकरून या थंडीचा त्रास जो आहे तो कमी होईल. अळीव जे असतात, त्या अळीवाचे दाणे काढून घेतले 3 चमचे, त्यामध्ये भरपूर पाणी घालून 1 तासासाठी भिजत ठेवलं. Googleवरती जर सर्च मारला, तर अळीवाचे भरपूर फायदे तुम्हाला दिसून येतील. इथे 1 तास झालेला आहे, दूध तापायला ठेवलंय. गाईच्या दुधाचाच मी इथे वापर करत असते. दूध चांगलं तापलेलं आहे, तसेच दाणे जे आहेत ते पण चांगले फुलून आलेत. 4 ते 5 जणांसाठी आरामात ही खीर पुरणार आहे. अळीव जे आहे ते 5-7 मिनिटं असेच आपल्याला यामध्ये शिजू द्यायचेत. चांगले अळीव शिजल्यानंतर ते चांगले फुलतात. खीर पौष्टिक होण्यासाठी काजू बदामची पूड घातली आहे, वेलची पूड घातली आहे, त्यानंतर चारोळे जे असतात ते मला आवडतात, तेही मी इथं ॲड केलेत. लगेचच इथं थोडंसं केशर वापरून थोडी साखर घातलेली आहे. मी इथं साखरेचा वापर केलाय. खरं तर गुळामध्ये पण ही खीर बनवली जाते. त्या व्हिडिओची लिंक मी खाली टॅग करते, नक्की चेक करा. ही खीर 5 ते 6 मिनिटं चांगली शिजवून घेतली. गरम गरमच खायची. टेस्टला तर भन्नाट लागते, पण याचे फायदे पण खूप आहेत.